एक व्यक्तिगत सांस्कृतिक स्वार्थ जो स्वाभाविक मी मानतो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचं मानाचं पद ते आहे, पण मिरवून घेण्यासाठी ते पद वापरलं गेलं होतं. सेवेसाठी आणि संस्कृतीच्या विकासासाठी ते पद आणि ते भाषण वापरलं जावं या भूमिकेतला मी माणूस आहे. श्रीपाल सबनीस बोलले की वाद होणार हे जणू समीकरण झालंय. आता संमेलनाध्यक्ष पत्नीसह फक्त मिरवून घेतात असं वक्तव्य करून सबनीसांनी खळबळ उडवून दिली आहे. रविवारी अक्षरधाराच्या कार्यक्रमात राजन खान यांनी सबनीस यांची मुलाखत घेतली, ज्यात त्यांनी आजवरच्या संमेलनाध्यक्षांच्या भूमिका, त्यांची समावेशकता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यामुळे उद्विग्न झालेल्या सदानंद मोरे यांनी सबनीस यांनाच फैलावर घेतलंय. माझ्यासमोर व्यक्ती नव्हत्या, पूर्वाध्यक्ष नाहीत. माझ्यासमोर पूर्वाध्यक्षांची भाषणं निश्चित आहेत आणि त्या भाषणातली त्यांची भूमिका ही त्यांची पुण्याई निश्चित वंदनीय आहे. पण त्या पुण्याईमध्ये जर ही बहुसांस्कृतिकतेची नोंद नसेल तर तो मुद्दा त्यांच्या ड्रॉबॅकचा म्हणून मी मांडलेला नाहीये. माझ्या भूमिकेचा तो प्लस पॉइंट आणि नाविन्याचा मुद्दा म्हणून मला अध्यक्ष भाषणातून मांडता यावं, या संधीसाठी मी अध्यक्षपदाची निवडणूक लढविली, अशा प्रकारचं माझं स्पष्टीकरण आहे. त्याचं गैरसमजातून, व्यक्तिवादी भूमिकेतून जर कोणी घेत असेल तर ते संस्कृतीचे दुर्दैव, माझे दुर्दैव. सगळेच पूर्वाध्यक्ष हे खूप चांगली माणसं आहेत की हे मिरवले स्टेजवरती, तिथं थांबले नाही. ते असं म्हणाले की मिहून मिरवले. म्हणजे त्याचा अर्थ असा की आपल्याकडे पहिल्यापासूनचा संकेत आहे की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाबरोबर त्याच्या पत्नीला तिथे सन्मानाने बोलवण्यात येतं. आता काय त्याचा उद्देश असतो? लोकांचा उद्देश एवढाच असतो की तिनं काही एक सोचलेलं असतं, लक्षात घ्या, त्याच्यामुळे हा माणूस तिथपर्यंत आलेला असतो. म्हणून एक सांकेतिक रीतीनं तिचाही गौरव करायला पाहिजे, एवढा त्याचा उद्देश असतो. तर त्याची मिरवण्याचा मुद्दा नसतो, लक्षात घ्या. त्यामुळे हा त्या सगळ्या जे अध्यक्ष स्टेजवरती सपत्नीक गेले यांच्या सकट, म्हणजे सबनीसांच्या सकट त्या सगळ्या अध्यक्षांच्या पत्नींचा हा अत्यंत अवमान आहे. मिरवण्यासाठी तिथे कुणीही जात नाही. मी माझ्यापुरतं वैयक्तिक बोलतो, मला ते जास्त का लागलं, माझी बायको तयार नसते माझ्याबरोबर सार्वजनिक सभा समारंभात यायला, तिला ते आवडत नाही. आणि त्या दिवशी मी तिला हातापाय पडून सांगितलं की नाही असं करू नको, तू जर स्टेजवर नसतील तर लोकांचा माझ्याबद्दल गैरसमज होईल. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ती आली, नंतर ती कुठेही माझ्याबरोबर स्टेजवरती नसतं, लक्षात घ्या. उलट मिसेस सबनीस कायम असतात त्यांच्याबद्दल, म्हणजे आता वैयक्तिक बोलू नये, म्हणजे त्यांचा अवमान करण्याची माझी इच्छा नाही. पण सबनीसांनी आपण जेव्हा दुसऱ्यांच्या घरावरती दगडी मारतो तेव्हा आपण काचेच्या घरात राहतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सबनीस एवढं बोलून थांबले असते तर पुरलं असतं, पण त्यांनी आजवरच्या 88 साहित्य संमेलनाध्यक्षांनी दलित, मुस्लिम आणि महिलांच्या साहित्याबद्दल कधी अवाक्षरही काढलं नाही असंही म्हटलंय. सर्वसमावेशकतेबाबत आजवरचे सगळे संमेलनाध्यक्ष थिटे पडल्याचं त्यांनी म्हटलंय, ज्यावर मोरेंनी कडाडून आक्षेप घेतलाय. पहिलेच्या अध्यक्षांबद्दल अधिक्षेप करत नाही, मला हे म्हणण्याचं स्वातंत्र्य निश्चित आहे. त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ म्हणत नाही, कारण त्यांच्याच मालिकेवर मी उभा आहे. पण आतापर्यंतच्या सर्वच अध्यक्षांनी मराठी संस्कृती आणि समाजाला पेलून नेणारं संचित आणि मूल्यात्मक विचार त्यांच्या साहित्यातून मांडला आहे असं मला प्रामाणिकपणे वाटत नाही. मुस्लिम प्रश्न, ख्रिश्चनांचे प्रश्न, आदिवासींचे प्रश्न, भटक्या विमुक्तांचे प्रश्न एकाही अध्यक्षाच्या भाषणामध्ये 2 ओळीचे सुद्धा नाहीत असा माझा अभ्यास मला सांगतो. पूर्वीच्या साहित्य संमेलनांनी या सगळ्या याला स्पर्श केलेला नाही आणि त्यात त्यांनी परत दलित, मुस्लिम, स्त्रियांचं साहित्य वगैरे वगैरे काय काय, तर हे खोटं आहे. त्यांनी नीट अभ्यास केलेला नाही. तुम्हाला सांगतो की गंबा सरदार, की ज्यांनी बार्शीच्या साहित्य संमेलनामध्ये पहिल्यांदा दलित साहित्याची बाजू उचलून धरली. त्याच्यानंतर राघव जाधव, की ज्यांनी निळी पहाट नावाचं पुस्तक लिहिलं आणि दलित साहित्याचं कसं साहित्य पण आहे हे दाखवलं त्यांनी त्या स्वतंत्र पद्धतीने. आणि अनेकांनी त्यांच्या पद्धतीने परिणी केलेलं आहे. आणि त्यामुळं सगळ्यांना अशा पद्धतीने सरसकट हे करणं. आता उदाहरणार्थ सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा न्यायमूर्ती राजारांचे सारखे लोक अध्यक्ष होते त्या काळात दलित साहित्य नावाचा वेगळा प्रकार अस्तित्वात नव्हता. स्त्रियांचंही साहित्य म्हणजे स्त्री साहित्य अशी जाणीव लोकांच्यात नव्हती, मुसलमानांचंही नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्याचा उल्लेख करणं वगैरे हे अप्रस्तुतच आहे, म्हणजे शक्यच नव्हतं. म्हणजे काळ विपर्यास होईल तो. असं असताना सगळ्यांना एका गाठोड्यामध्ये घालायचं आणि काहीतरी आरोप करायचे हे चुकीचं आहे. संमेलनाच्या तोंडावरच सबनीसांनी नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला होता, ज्यामुळे मोठा गहजब झाला. संमेलन उधळून लावण्याचा इशारा भाजपने दिला. अखेर सबनीसांना माफी मागावी लागली आणि वाद टळला. पण त्यानंतरही वेळोवेळी सबनीस अशा उचापती करत राहिले.
त्यांचा अवमान करण्याची माझी इच्छा नाही, पण सबनीसांनी आपण जेव्हा दुसऱ्यांच्या घरावरती दगडी मारतो तेव्हा आपण काचेच्या घरात राहतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मी त्यांना परत एकदा जाहीर आवाहन करतो की कृपा करून तुम्ही जरा सभ्यतेने बोला आणि महाराष्ट्राचं वैचारिक वातावरण प्रदूषित करू नका, सांस्कृतिक वातावरण प्रदूषण करू नका, एवढं आवाहन करतो. आणि माझ्यापुरतं मी ठरवलेलं आहे की मी इथून पुढे सबनीस ज्या स्टेजवरती असतील त्या स्टेजवरती कुठेही जाणार नाही. अँड दॅट्स ऑल. महाराष्ट्राला साहित्य क्षेत्रातले वाद नवे नाहीत, पण सबनीस यांच्या वादग्रस्त राहण्याच्या सातत्यानं मोरे हतबल झाले आहेत. संत साहित्याचा अभ्यास असल्यानं मोरे कायम सहिष्णू राहिले खरे, पण सबनीस यांच्या टोकाच्या भूमिकांमुळे मोरेंवर असहिष्णुपणे सबनीसांवर बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे, इतकंच. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पुणे.